डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील देवगड येथील खंडोबा महाराज यात्रेनिमित्तानं या यात्रेच्या वैभवात भर घालणारे तालुक्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन भरणार आहे। या देवगड कृषी महोत्सवाचं आयोजन 11 ते 14 फेब्रुवारी कालावधीत केलं गेलंय। तर या कृषी प्रदर्शनाच्या मंडपाचा उद्घाटन सोहळा पार पडलाय। यावेळी सरपंच सुभाष आनंदा गडाख, पोलीस पाटील मथाजी तुकाराम पावसे, अध्यक्ष गणपत पावसे, डॉक्टर विजय पावसे, काशीनाथ पावसे, किरण पावसे, बाबासाहेब पावसे, यादव पावसे, यात्रा कमिटी अध्यक्ष सोमनाथ दवंगे, गणेश दवंगे, उत्तम जाधव, नारायण पावसे, सोमनाथ पावसे, तान्हाजी दवंगे, चांगदेव गडाख, चंद्रकांत भालेराव, सचिन पावसे यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती। देवगड ग्रामविकास मंडळ, साईबाबा इव्हेंट आणि कृषी विभाग यांच्या वतीनं या कृषी महोत्सवाचं आयोजन केलं गेलंय। या कृषी महोत्सवाचं उद्घाटन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या शुभ हस्ते होणार आहे। या कृषी महोत्सवात कृषी प्रदर्शन, कृषी परिसंवाद, लोककला, धान्य महोत्सव, देवगड कृषी भूषण पुरस्कार, कृषी तंत्रज्ञानाचा आविष्कार, महिला बचत गटाचा जागर यासह अनेक प्रकारचे नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी वर्गाला याचा मोठा फायदा होईल। तेव्हा भाविकांनी यात्रेबरोबरच या प्रदर्शनाचाही लाभ घ्यावा। या प्रदर्शनामुळे कुलदैवत खंडेराव महाराज यात्रा संस्मरणीय ठरणार आहे। संगमनेर तालुक्याची प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगड खंडोबा देवस्थान ही यात्रा 11, 12, 13, 14 या दिवशी संपन्न होणार आहे आणि त्या यात्रेच्या वैभवात भर घालण्यासाठी या ठिकाणी कृषी महोत्सवाचं आयोजन देवगड कृषी महोत्सव हा सुरू होणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉल, वेगवेगळे अवजारे या ठिकाणी दाखवले जाणार आहेत। त्या पद्धतीनं या प्रदर्शनाचा लाभ या सर्वसामान्य शेतकऱ्याला होईल। त्याचप्रमाणे कृषीचं आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कृषी प्रदर्शनाचा मोठा वाटा म्हणजे फायदा होईल आणि त्याचप्रमाणे वेगवेगळे उद्योजक आपल्या मालाचं जाहिरात आणि मार्केटिंग करतील। यासाठी त्याचप्रमाणे सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आणि स्वराज्य संस्थेच्या वतीने एक आटा वितरण व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्या माध्यमातून आटा चक्कीचंही विक्री व्यवस्था इथं होईल। तरी हे प्रदर्शन म्हणजे परिसरामध्ये लाभदायी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या प्रदर्शनाचा सगळ्या शेतकऱ्यांनी, उद्योजकांनी फायदा घ्यावा। संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा जेजुरीचं आणि त्याचंच प्रतिरूप असलेलं प्रतिजेजुरी श्री क्षेत्र देवगड खंडोबा देवस्थानच्या पावनभूमीमध्ये माघ पौर्णिमेच्या निमित्ताने जी महायात्रा 11 तारखेपासून सुरू होत आहे आणि त्या यात्रेमध्ये विविध प्रकारचं नियोजन देवस्थान कमिटी, विश्वस्त मंडळ, त्याचबरोबर यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने आयोजित केला आहे आणि आज या ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने जो कृषी महोत्सव किंवा कृषी प्रदर्शन आयोजित केलं जाणार आहे त्या कृषी प्रदर्शनाच्या मंडपाचं भूमिपूजन आपण या ठिकाणी तुम्हा सर्व मान्यवरांच्या हस्ते करत आहोत। संजूभाऊंनी त्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहेच। आपणा सर्वांच्या वतीनं तुम्हा सर्वांना यात्रेच्या आणि या कृषी प्रदर्शनाच्या, अश्वप्रदर्शनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी परिसरातील सर्व भाविभक्तांनी या यात्रेचा आणि यात्रेत असणाऱ्या विविध स्टॉलचा आनंद घ्यायचा आहे आणि आपल्या जीवनामध्ये त्यातून बोध घेऊन परिवर्तन घडवून आणायचं आहे आणि परमेश्वराचे कृपाशीर्वाद, कुलदैवताचे कृपाशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीमागे राहोत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जेजुरी समजल्या जाणाऱ्या श्री खंडोबा देवस्थान महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं
या ठिकाणी देवगड कृषी महोत्सव 2025 या कृषी महोत्सवाच्या मंडपाच्या कामाच्या शुभारंभाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले सरपंच सुभाषजी गडाख, कामगार पोलीस पाटील मथाजी तुकाराम पावसे, डॉक्टर विजय पावसे, उत्तम नाना जाधव, यादवराव पावसे, देवस्थानचे अध्यक्ष गणपत पावसे सर, हिवरगाव पावसा येथील सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वांचा आभार. आणि या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो की एक अतिशय भव्य दिव्य असं कृषी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कृषी महोत्सवात कृषीचे तंत्रज्ञान, डेअरी उत्पादनाचं तंत्रज्ञान, त्याचबरोबर देवगड कृषीभूषण पुरस्कार, शैक्षणिक महोत्सव अशा अनेक विविध अंतरंगांनी नटलेला हा कृषी महोत्सव या ठिकाणी बरोबर 11 तारखेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. मी या ठिकाणी सर्व स्टॉलधारक व सर्व भाविक असतील, ग्रामस्थ असतील त्यांना विनंती करेन की या ठिकाणी आपण या कृषी महोत्सवाचा अवश्य लाभ घ्यावा. त्याचबरोबर यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी 11, 12, 13, 14 या दरम्यान मोठी यात्रा खंडोबा महाराजांची होत असताना देवस्थानचं ट्रस्ट असेल, ग्रामपंचायत असेल, सर्व ग्रामस्थ असतील, यात्रा कमिटी असेल, या सर्वांच्या सहकार्यानं भव्य दिव्य अशी यात्रा या ठिकाणी संपन्न होणार आहे. अश्वप्रदर्शन देखील या ठिकाणी अतिशय थाटामाटात या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याचबरोबर या यात्रेला आपण जर पाहिलं तर सुरेखाताई पुणेकर, लावणी सम्राज्ञी यांचाही कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे. तसेच विठाबाई बहुमांग यांचा तमाशाचा कार्यक्रम, तसेच हजऱ्यांचा कार्यक्रम, तसेच या ठिकाणी आपण जर पाहिलं शेवट यात्रेचा जो समारोप या ठिकाणी नवरदेव की जो शेतकऱ्यांवर आधारित असणारा चित्रपट, शेतकऱ्यांच्या असलेल्या व्यथा यात मांडण्यात आलेला हा सामाजिक उपक्रमानं या यात्रेची सांगता होणार आहे. त्याचबरोबर हंगामा देखील चांगल्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संपन्न होणार आहेत. या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा. तर कृषी महोत्सवासाठी आयोजकांनी कंबर कसली आहे. आयोजकांच्या वतीनं यात्रेचा आनंद घेण्याबरोबरच कृषी प्रदर्शनाचाही लाभ घ्यावा असंही आवाहन केलं गेलंय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08.